मित्रांनो, मेष राशीचे जे नोकरीत आहेत त्यांच्यासाठी पहिली तिमाही, विशेषतः जानेवारीच्या मध्यापासून ते फेब्रुवारीच्या अखेरपर्यंतचा काळ पदोन्नती, भूमिकेतील बदल आणि नवीन जबाबदाऱ्यांसाठी अनुकूल आहे. वर्षाचा मध्यकाळ स्थिरता आणि पोषक वातावरण देतो, परंतु 12व्या स्थानातील शनी तुम्हाला सांगतो की तुमच्या कामाची प्रशंसा हळू होत असली तरीही तुम्ही प्रामाणिकपणे काम करावे. केवळ तात्पुरत्या निराशेमुळे अविचारीपणे नोकरी बदलणे टाळा. जर तुम्ही परदेशी कंपनीत किंवा रिमोट जॉबमध्ये जाण्याचा विचार करत असाल तर मार्च, एप्रिल आणि जून, ऑक्टोबरच्या आसपासचा काळ उपयुक्त आहे. स्वयंरोजगार करणारे, फ्रीलान्सर आणि सल्लागार. स्वयंरोजगार करणाऱ्या मेष राशीच्या व्यक्तींना 2026 मध्ये एका स्पष्ट योजनेची गरज आहे. 11व्या घरात राहू असल्यामुळे संभाव्य ग्राहक, चौकशी आणि नेटवर्क आधारित उत्पन्न वाढते. तुम्हाला सोशल मीडिया, ऑनलाईन प्लॅटफॉर्म, मित्र किंवा जुन्या ग्राहकांकडून काम मिळू शकते. त्याचवेळी 12व्या घरात शनी असल्यामुळे खर्च वाढतो. ऑफिसचे भाडे, साधने, प्रवास किंवा कर्मचाऱ्यांवरील खर्च वाढू शकतो. जून ते ऑक्टोबर या कालावधीचा उपयोग तुमचा पाया स्थिर करण्यासाठी करा. ऑफिसमध्ये सुधारणा करा, महत्त्वाच्या साधनांमध्ये गुंतवणूक करा आणि हिशेब औपचारिक करा. डिसेंबर पासून 10व्या घरात राहू असल्यामुळे तुम्ही शिस्तबद्ध आणि नैतिक राहिल्यास तुमचे नाव आणि ब्रँड वेगाने वाढू शकतो. कलाकार, माध्यम व्यावसायिक आणि सर्जनशील मेष राशीचे लोक. अभिनय, संगीत, लेखन, कंटेंट क्रिएशन, चित्रपट, सोशल मीडिया, डिझाईन किंवा कोणत्याही सर्जनशील क्षेत्रातील व्यक्तींना वर्षाच्या पहिल्या 6 माहीत 5व्या घरात असलेल्या केतूमुळे काहीसा आंतरिक गोंधळ जाणवू शकतो. तुम्ही तुमच्या मार्गावर प्रश्नचिन्ह निर्माण करू शकता किंवा तुमच्या स्वतःच्या प्रतिभेपासून दुरावल्यासारखे वाटू शकते. हार मानू नका, शांतपणे शिकत राहा आणि प्रयोग करत राहा. जून ते ऑक्टोबर हा काळ होम स्टुडिओ, कामाची जागा किंवा स्थिर दिनचर्या तयार करण्यासाठी अनुकूल आहे. 31 ऑक्टोबर पासून जेव्हा गुरु तुमच्या 5व्या घरात प्रवेश करेल तेव्हा सर्जनशीलता, प्रेक्षकांचा प्रतिसाद आणि मिळणारी मान्यता यामध्ये जोरदार सुधारणा होईल. सर्जनशील प्रकल्प, अभ्यासक्रम, सादरीकरणे किंवा दीर्घकालीन कलात्मक योजना सुरू करण्यासाठी हा एक अतिशय चांगला काळ आहे. राजकारणी, सार्वजनिक व्यक्ती आणि नेतृत्व पदावरील व्यक्ती. राजकारणी, समाजसेवक आणि सार्वजनिक जीवनातील लोकांसाठी 2026 हे वर्ष दिखाऊपणापेक्षा प्रत्यक्ष कामावर अधिक भर देणारे आहे. 12व्या स्थानातील शनी तुम्हाला भूतकाळातील कर्मे स्वच्छ करण्यास, जुने गैरसमज दूर करण्यास आणि त्वरित मोबदल्याची अपेक्षा न ठेवता लोकांसाठी प्रामाणिकपणे काम करण्यास सांगतो. जर तुम्ही जबाबदारीने वागलात तर 11व्या स्थानातील राहू जनसंपर्क, सामूहिक उपक्रम, सोशल मीडियावरील ओळख आणि लोकांचा पाठिंबा वाढवतो. जून ते ऑक्टोबर हा काळ तुमच्या मूळ गावी किंवा मतदारसंघात तुमचा पाया मजबूत करण्यासाठी चांगला आहे. 6 डिसेंबरनंतर 10व्या स्थानातील राहू अचानक प्रगती, नवीन पदे किंवा मोठी जबाबदारी देऊ शकतो, परंतु नैतिकतेशी तडजोड केल्यास तो छान आणि वादही निर्माण करतो. अशाच राशी भविष्यासाठी आजच श्री देशपांडे गुरुजी चॅनेल सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला.